Good morning, student. In last lecture of consumer behavior, we learn about the meaning of consumer behavior, then definition of consumer behavior, and nature of consumer behavior. This part we learn in this last lecture. In today's lecture, we learn about the scope of consumer behavior and importance of consumer behavior. So we start with first scope of consumer behavior. In that the first is consumer behavior and marketing management. Effective business manager realize the importance of marketing to the success of their firm. A sound understanding of the consumer behavior is essential to long run success of any marketing program. म्हणजेच फर्स्ट आपल्याला स्कोप दिला आहे तो म्हणजेच कंझ्युमर बिहेवियर अँड मार्केटिंग मॅनेजमेंट. म्हणजेच जर आपल्याला आपली एंटरप्रिनरशिप असेल किंवा आपला बिझनेस जो आहे तो इफेक्टिवली त्या ठिकाणी रन करायचा असेल किंवा आपली जी काही फर्म आहे ती सक्सेसफुल आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला कंझ्युमर बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. आणि कंझ्युमर बिहेवियर आयडेंटिफाय करूनच त्यानुसारच आपण आपले जे काही मार्केटिंग प्रोग्राम असतील किंवा आपले जे काही मार्केटिंग इव्हेंट असतील ते आपण इफेक्टिवली मॅनेज करू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपले कंझ्युमर कोण आहेत किंवा आपलं टार्गेट मार्केट कोण आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण मार्केटिंग प्रोग्राम हे चुकीच्या पद्धतीने डिफाईन करू शकतो. मग आपले जे काही मार्केटिंग प्रोग्राम जे आहेत ते डिफाईन करण्यासाठी किंवा ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्लॅन करण्यासाठी इफेक्टिव्ह पद्धतीने प्लॅन करण्यासाठी आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी मार्केटिंग प्रोग्राम जे आहे हे त्या ठिकाणी मॅनेज करू शकतो. आणि जर आपले मार्केटिंग प्रोग्राम हे जर त्या ठिकाणी सक्सेसफुल झाले तरच आपली फर्म ही त्या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे आपले मार्केटिंग प्रोग्राम जे आहेत ते सक्सेसफुल करण्यासाठी फर्स्ट आपल्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर अंडरस्टँड करणं खूप गरजेचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज कंझ्युमर बिहेवियर अँड नॉन प्रॉफिट अँड सोशल मार्केटिंग. In today's world, even the non-profit organizations like government agencies, religious sects, universities, and charitable institutions have to market their services for the ideas to the target group of the consumer or the institutions. At the other time, these groups are required to appeal to the general public for the support of the certain causes or the ideas. Also, they make their contribution toward the education of the problem of the society. Thus, the clear understanding of the consumer behavior and the decision making process will assist this effect. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे कंझ्युमर बिहेवियर अँड नॉन प्रॉफिट अँड सोशल मार्केटिंग. म्हणजेच तरी काही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मार्केटिंग असेल याच्यासाठी देखील कंझ्युमर बिहेवियर हे ठिकाणी महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही गव्हर्नमेंट एजन्सीज असतील किंवा रिलिजियस सेक्ट्स असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांना देखील आपला टार्गेट कंझ्युमर कोण आहे किंवा आपला टार्गेट ग्रुप कोण आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचबरोबर तो आयडेंटिफाय केल्याच्यानंतर आपली जी काही सर्व्हिस आहे किंवा आपली इन्स्टिट्यूशनची इन्फॉर्मेशन ही त्या कंझ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करणं हे गरजेचं असतं. मग ते मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट कंझ्युमर बिहेवियर हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही इन्स्टिट्यूशन्स असतील म्हणजेच गव्हर्नमेंट एजन्सीज असतील किंवा रिलिजियस सेक्ट्स असतील किंवा वेगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट असतील यांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कॉजेस असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही आयडियाज असतील या ठिकाणी जनरेट होत असतात. मग याच्यासाठी पब्लिककडून सपोर्ट मिळवणं असेल किंवा म्हणजे लोकांकडून सपोर्ट मिळवण्यासाठी त्या ठिकाणी फर्स्ट आपलं कंझ्युमर कोण आहे त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर अशा प्रकारच्या ट्रस्टच्या माध्यमातून जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतील हे त्या ठिकाणी आपल्याला किंवा सोशल प्रॉब्लेम असतील हे सोडवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपल्याला राबवलेले दिसून येतात. म्हणजेच एखादा सोशल प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल प्रोग्राम असतील हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेले दिसून येतात. मग हे प्रोग्राम जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमरचं बिहेवियर जे आहे हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तर त्यानंतरच आपण त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम जे आहेत हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही नॉन प्रॉफिट एजन्सीज असतील किंवा सोशल मार्केटिंग असतील याच्यासाठी देखील कंझ्युमर बिहेवियर हे इम्पॉर्टंट असलेलं आपल्याला दिसून येतं. Next is consumer behavior and government decision making. In recent years, the relevance of the consumer behavior principles to government decision making, two major areas of the activities have been affected.
म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही गव्हर्नमेंट डिसिजन मेकिंग असेल त्याच्यासाठी देखील आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर जे आहे हे विचारात घेणं गरजेचं असतं. म्हणजेच गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही वेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन त्या ठिकाणी घेतले जातात, मग हे डिसिजन घेत असताना देखील आपला कन्झ्युमर कोण आहे किंवा पब्लिकचे जे काही बिहेवियर असेल ते देखील त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मेजर एरियाज जे आहेत ॲक्टिव्हिटीजचे ते याकडे आपल्याला दिले आहेत. मग ते एरिया कोणकोणते आहेत? सो द फर्स्ट इज गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. It is increasingly and that the government provisions of the public services can benefit significantly for an understanding of the consumer or user of these services. म्हणजेच फर्स्ट आपल्याला दिलं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग हे करावं लागतं. मग हे मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा देखील बेसिक हा ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरच असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच कन्झ्युमरच्या माध्यमातून त्या सर्व्हिसेस ॲक्सेप्ट केल्या जातील की नाही किंवा कन्झ्युमरचा त्या ठिकाणी रिस्पॉन्स कशा पद्धतीचा असेल त्या सर्व्हिसेसबद्दल हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज कन्झ्युमर प्रोटेक्शन. Many agencies at all level of the government are involved with the regulating the business practices for the purpose of the protecting consumer welfare. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन. म्हणजेच वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या माध्यमातून असेल आपल्याला कन्झ्युमर वेलफेअर जे आहे त्याचा प्रोटेक्शन कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच जे काही जनरल पब्लिक आहे त्यांना प्रोटेक्शन वेलफेअरबद्दल त्यांना प्रोटेक्शन कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे गव्हर्नमेंट एजन्सीजच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. मग या पॉलिसीज असतील किंवा या एजन्सीच्या माध्यमातून जे काही वर्क केलं जाणार आहे काम केलं जाणार आहे ते देखील त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरवरतीच डिपेंड असलेलं आपल्याला दिसून येतं. कन्झ्युमर बिहेवियर विचारात घेऊन त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला ते प्लॅन हे डिसाईड केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे जे काही गव्हर्नमेंट डिसिजन असतील ते घेताना देखील कन्झ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज कन्झ्युमर बिहेवियर अँड डिमार्केटिंग. It has become increasingly clear that consumers are entering an era of scarcity in terms of some natural gases and water. These scarcities have led to promotion stressing conservation rather than the consumption. In other circumstances, consumers have been encouraged to decrease or stop their use of particular goods believed to have harmful effects. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे कन्झ्युमर बिहेवियर अँड डिमार्केटिंग. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टचं डिमार्केटिंग हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच जे काय हार्मफुल प्रोडक्ट असतील त्याचा यूज कमी करण्यासाठी असेल किंवा जे काही एखादं रिसोर्सेस असतील त्याचा त्या ठिकाणी आपल्याला स्केअरसिटी म्हणजे टंचाई किंवा तुटवडा जर भविष्यामध्ये भासू शकत असेल तर अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील हे आपण कमीत कमी कशा पद्धतीने वापरले पाहिजे हे देखील कन्झ्युमरला सांगितलं जातं. मग हे कशा पद्धतीने आपण सांगू शकतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी जे काही नॅचरल गॅसेस असतील किंवा वॉटर असेल ह्याची मोठ्या प्रमाणात स्केअरसिटी ही त्या ठिकाणी आपल्याला तुटवडा किंवा टंचाई ही त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. मग हे प्रोडक्ट जे आहेत ते आपण योग्य पद्धतीने कशा पद्धतीने वापरले पाहिजे त्याचा यूज जो आहे तो आपण कमी कसा केला पाहिजे हे कन्झ्युमरला आपण सांगितलं पाहिजे. मग हे कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे तर त्या अगोदर आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर त्याचं बिहेवियर कशा पद्धतीने आहे हे आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील मग ठिकाणी ड्रग्स असतील किंवा सिगारेट असेल किंवा टोबॅको असेल यासारख्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्या शरीराला हार्मफुल इफेक्ट हे पोचत असतात. मग अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील त्याचा यूज प्रत्येक व्यक्तीने कमी कशा पद्धतीने केला पाहिजे हे त्याला सांगितलं जातं. मग हे सांगण्यासाठी देखील वेगळे वे हे आयडेंटिफाय केले जातात, वेगळ्या मार्गातून सांगितलं जातं. मग हे मार्ग डिसाईड करण्या अगोदर त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे तो त्या ॲडव्हर्टाईजवरती किंवा त्याची जी काही इन्फॉर्मेशन शेअरिंग आपण करणार आहोत त्याच्यावरती कन्झ्युमर कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतो हे त्याच्या बिहेवियरवरून आयडेंटिफाय केलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं डिमार्केटिंग करताना देखील आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर हे विचारात घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज कन्झ्युमर बिहेवियर अँड कन्झ्युमर एज्युकेशन. Consumer also stand to benefit directly from the orderly investigations of their own behavior. These can occur on the individual basis or as a part of more formal educational program. For example, when the consumer learn what a large proportions of the billions spent annually on the grocery product, it used for the impulse purchase and not spent according to pre-planned shopping list.
consumer may be more willing to plan efforts to save money. In general, the marketer that can influence the consumer purchases. Consumer have a opportunity to understand better how they affect their own behavior. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच कंझ्युमर बिहेवियर अँड कंझ्युमर एज्युकेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी कंझ्युमर एज्युकेशनसाठी देखील महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हे कंझ्युमरला आपल्याला दिलेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने, तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कंझ्युमर हा ठिकाणी वेगळ्या प्रकारची जे काही अर्निंग असेल याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला सेविंग कशा पद्धतीने करता येईल किंवा मनी जो आहे तो सेव्ह कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. परंतु कंझ्युमरचं बिहेवियर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कंझ्युमर एकदा का मार्केटमध्ये गेला की मोठ्या प्रमाणात आपल्याला परचेस हे करताना दिसून येतात. म्हणजेच त्याची प्री प्लॅन शॉपिंग लिस्ट असेल त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात परचेसिंग हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यामुळे जे मनी स्पेंड जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेले दिसून येतात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे मार्केटर असतील किंवा जे कोणी सेलर असतील ते देखील आपल्या कंझ्युमरला जास्तीत जास्त प्रोडक्ट कशा पद्धतीने सेल करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्यामुळे आपली जी काय प्री प्लॅन लिस्ट असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात परचेस किंवा मनी स्पेंड हा ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच आपल्या बिहेवियरचा इफेक्ट हा ठिकाणी आपल्याला आपल्या जो काय मनी सेविंगचे एफर्ट्स असतील त्याच्यावरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या बिहेवियरवरून कंझ्युमर बिहेवियरवरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कंझ्युमर एज्युकेशन हे देखील आपल्याला प्रोव्हाइड झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे स्कोप जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरचे दिलेले आहेत. म्हणजेच कंझ्युमर एज्युकेशनसाठी कंझ्युमर बिहेवियर महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी डीमार्केटिंग करताना देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे विचारात घ्यावं लागतं. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंट डिसिजन घेताना कंझ्युमर बिहेवियर आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं गव्हर्नमेंट डिसिजनच्या वेळी. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही नॉन प्रॉफिट एजन्सीज असतील किंवा सोशल मार्केटिंग असेल याच्यावेळी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर विचारात घेणं गरजेचं असतं. आणि वेगळ्या प्रकारचं कंपनीचं मार्केटिंग मॅनेजमेंट करताना देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगळे स्कोप हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरचे काही इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज प्रोडक्शन पॉलिसीज. द स्टडी ऑफ कंझ्युमर बिहेवियर इफेक्ट द प्रोडक्शन पॉलिसीज ऑफ द एंटरप्राइज. कंझ्युमर बिहेवियर डिस्कवर द हॅबिट, टेस्ट अँड प्रेफरन्सेस ऑफ द कंझ्युमर अँड सच डिस्कवर अनेबल्स अँड एंटरप्राइज टू प्लॅन अँड डेव्हलप इट प्रोडक्ट अकॉर्डिंग टू दिस specifications. It is necessary for the enterprise to be in the continuous touch with the change in the consumer behavior so that the necessary change in the products may be made. म्हणजेच फर्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले आहे म्हणजेच प्रोडक्शन पॉलिसीज. म्हणजेच तर एखादे आपले जे काही प्रोडक्शन असेल ते प्रोडक्शन करत असताना आपले जे काही प्रोडक्शन पॉलिसीज आहे ती डिसाईड करताना देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण ज्या वेळेला कंझ्युमर बिहेवियर डिस्कवर केलं जातं किंवा त्याचा जो काही रिसर्च आहे तो केला जातो त्यावेळेला आपले जो कोणी टार्गेट मार्केट आहे किंवा टार्गेट कंझ्युमर आहेत त्यांच्या हॅबिट कोणकोणत्या आहेत, त्यांच्या टेस्ट कोणते आहेत, त्याचे प्रेफरन्स कोणकोणते आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानुसार कंझ्युमरचे जे काही हॅबिट्स असतील, टेस्ट अँड प्रेफरन्स असतील याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कंपनी ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डेव्हलप करताना दिसून येते. आणि प्रोडक्ट डेव्हलप केल्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन किती युनिटमध्ये घेतलं पाहिजे, किती प्रमाणात त्या ठिकाणी प्रोडक्शन हे केलं पाहिजे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी सस्टेन राहायचं असेल किंवा आपल्याला मार्केटमध्ये जास्त काळासाठी सस्टेन राहायचं असेल तर ज्याप्रमाणे कंझ्युमर बिहेवियर चेंज होत जाते त्याप्रमाणे आपल्याला प्रोडक्ट डेव्हलपमेंट देखील किंवा प्रोडक्टमध्ये नेसेसरी चेंजेस देखील करणं गरजेचं असतं. म्हणजेच मार्केटमध्ये असणारे जे काही कंझ्युमर आहेत त्यांच्या बिहेवियरमध्ये ज्याप्रमाणे चेंज होत जातात त्याप्रमाणे आपल्याला त्यांचे जे काही नीड्स असतील, त्याचे वॉन्ट्स असतील ते आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. मग त्यांच्या नीड्स आणि वॉन्ट ज्याप्रमाणे चेंज होत जातात त्यानुसार आपल्याला प्रोडक्टमध्ये चेंजेस हे करावे लागतात किंवा प्रोडक्टमध्ये अपग्रेडेशन हे करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपली जी काही पूर्ण प्रोडक्शन प्रोसेस आहे ही देखील कंझ्युमर बिहेवियरवरती डिपेंड असलेली दिसून येते. नेक्स्ट इज प्राइसिंग पॉलिसी. The buyer behavior is equally important in having a price policy. The buyer of the some product purchase only because of the particular articles are cheaper than the competitive articles available in the market. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच प्राइसिंग पॉलिसीज. म्हणजेच आपलं जे काही प्रोडक्ट असेल, आपले जे काही सर्व्हिसेस असतील त्याच्या प्राईस डिसाईड करताना देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे विचारात घ्यावं लागतं.
म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की कंझ्युमर हे काही वेळेला एखादं प्रोडक्ट जे आहे त्याचा फक्त रेट हा चीप असल्यामुळे किंवा इतर जे काही प्रोडक्ट असतील किंवा अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट असतील त्या अल्टरनेटिव्ह प्रोडक्टपेक्षा त्या प्रोडक्टचा जो काही रेट आहे किंवा त्याची जी काही प्राईस आहे ती फक्त प्राईस काही रुपयांनी कमी असल्यामुळे ते प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. मग अशा प्रकारचे कंझ्युमर किती आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्यानुसार आपल्याला प्रोडक्टची प्राईस पॉलिसी ही डिसाईड करावी लागते. म्हणजे थोडक्यात आपले टार्गेट मार्केट कोण आहे, आपले टार्गेट कंझ्युमर कोण आहेत, त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचे आहे, ते प्राईस फॅक्टरला किती प्रमाणात प्रेफरन्स देतात किंवा प्राईस फॅक्टरवरती किती प्रमाणात त्याचं पर्चेसिंग डिपेंड आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही डिसाईड करावी लागलेली दिसून येते. नेक्स्ट इज डिसिजन रिगार्डिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. द गुड्स विच आर सोल्ड अँड सोल्डली द बेस ऑफ द लो प्राइस must an economical distribution channel. In case of those articles which weak TV set, refrigerator, etc. must have a different channel of distribution. The decision regarding the channel of distributions are taken on the basis of the consumer behavior. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिलं आहे तो म्हणजे डिसिजन रिगार्डिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपलं जे काही प्रोडक्ट असेल त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने करतो आहे, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग टू कंझ्युमर हे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण कशा पद्धतीने करतो आहे हे देखील कंझ्युमर बिहेवियरवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच लो प्राईस प्रोडक्ट असतील किंवा जे काही इकॉनॉमिकल प्रोडक्ट असतील किंवा डेली यूज प्रोडक्ट असतील ते इकॉनॉमिकल डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या माध्यमातून आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलेले दिसून येतात. म्हणजेच आपल्याला फास्टर वेने ते प्रोडक्ट जे आहेत ते लवकरात लवकर कंझ्युमरपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येत जेणेकरून कंझ्युमरला त्याकडे प्रोडक्ट जे आहेत ते इझिली अवेलेबल होऊ शकतात. अशा पद्धतीने लो प्राईस प्रोडक्ट आणि डेली यूज प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन हे केलेलं दिसून येतं. परंतु जे काही टी व्ही सेट्स असतील, रेफ्रिजरेटर असेल याच्यासारखे हाय प्राईस प्रोडक्ट आणि अगदी कमी प्रमाणात किंवा लाईफमध्ये एकदा किंवा ठराविक काळानंतर त्याकडे खरेदी केले जाणारे जे काही प्रोडक्ट असतील यांचा डिस्ट्रीब्युशन चॅनल हा त्याकडे वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. या दोन्ही चॅनलमध्ये म्हणजेच डेली यूज प्रोडक्ट आणि टी व्ही सेट किंवा रेफ्रिजरेटर याच्यासारखे जे काही प्रोडक्ट असतील यांचा जो काही डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे तो देखील आपल्याला दोन्हीमध्ये डिफरन्स असलेला दिसून येतो. त्याचबरोबर कार्स असतील, टू व्हीलर्स असतील यांचा डिस्ट्रीब्युशन चॅनल वेगळा असतो. अशा पद्धतीने प्रोडक्टनुसार त्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल हे चेंज झालेले दिसून येतात. असं का होतं तर त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टच्या वेळी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच डेली यूज प्रोडक्टमध्ये बघितलं तर कंझ्युमर हा डिरेक्टली ठिकाणी कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन जास्त सर्च न करता डिरेक्टली शॉपमध्ये जाऊन शॉपकीपर जी काही इन्फॉर्मेशन देईल त्यानुसार आपल्याला प्रोडक्ट परचेस करताना दिसून येतात आणि ते प्रोडक्ट जे आहे ते इझिली कंझ्युमरला ठिकाणी अवेलेबल झाले पाहिजेत. परंतु टी व्ही सेट असेल, रेफ्रिजरेटर असेल, कार असेल किंवा टू व्हीलर असेल यासारखे प्रोडक्ट खरेदी करत असताना कंझ्युमर हा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन सर्च हा करत असतो. म्हणजे जास्तीत जास्त त्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मिळवता येईल, कोणत्या शॉपमधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट मिळू शकेल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्यामुळे त्यांचा डिस्ट्रीब्युशन चॅनल हा वेगळा असलेला आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टचे डिस्ट्रीब्युशन चॅनलचा जो काही डिसिजन आहे ते देखील कंझ्युमर बिहेवियरच्या बेसवरती घेतलेले आपल्याला दिसून येतात. Next is decision regarding the sales promotion. Study of consumer behavior is also vital in making a decision regarding the sales promotion. It enables the producer to know how to promote the consumer to make a purchase, and some are utilized in the promotional campaign to awaken the desire to purchase. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं डिसिजन रिगार्डिंग द सेल्स प्रमोशन. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील त्याचं सेल्स प्रमोशन केलं जातं. म्हणजे सेल्स प्रमोशन करत असताना त्याच्याविषयीचे जे काही डिसिजन असतील ते घेताना देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे विचारात घेतलेलं दिसून येतं. म्हणजेच कंझ्युमर बिहेवियर कशा पद्धतीचं आहे त्यानुसार त्याकडे आपल्याला सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज ह्या इम्प्लिमेंट केलेल्या दिसून येतात जेणेकरून कंझ्युमर हे जास्तीत जास्त आपल्याला प्रोडक्ट हे परचेस करताना दिसून येतील. म्हणजेच कंझ्युमर बिहेवियरच्या विरुद्ध जाऊन आपण एखादी गोष्ट केली तर त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टवरती किंवा प्रोडक्टच्या सेलवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे जर आपल्याला चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट सेल करायचे असेल किंवा आपलं प्रोडक्टचा सेल हा त्याकडे इन्क्रीज करायचा असेल तर कंझ्युमर बिहेवियरनुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करणं किंवा त्याचं सेल्स प्रमोशन जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं असतं. मग या अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत ज्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतो कंझ्युमर बिहेवियरच्या बेसवरती याच्याकडे फोकस केला जातो. त्यानुसार ठिकाणी आपल्याला सेल्स प्रमोशनचे डिसिजन हे घेतलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रोडक्टचा सेल किंवा प्रोडक्ट परचेस करण्यासाठी कंझ्युमरला आपल्याला भाग पाडलेलं दिसून येतं.
Next is exploiting marketing opportunities. Study of consumer behavior help the marketer to understand the consumer need, aspirations, expectation, problem, etc. This knowledge will be useful to marketer in exploiting the marketing opportunities and meeting the changes in the market. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे एक्सप्लॉटिंग मार्केटिंग अपॉर्च्युनिटीज. म्हणजेच आपल्या ज्या काही मार्केटिंग अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग जे आहे ते नवीन नवीन पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे ज्या वेळेला एखादा मार्केटर किंवा एखादा कंपनी ही कंझ्युमर बिहेवियरविषयी अंडरस्टँडिंग करत असते किंवा ठिकाणी रिसर्च करत असते त्यावेळेला कंझ्युमर नीड्स काय आहेत, म्हणजे आपले जे काही कंझ्युमर असतील त्यांचे नीड्स काय आहेत, त्याचे ॲस्पायरेशन्स काय आहेत, त्याचे एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत हे त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. आणि हे जे काही नॉलेज आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची मार्केटिंग अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणजेच त्याच्या माध्यमातून मिळणारे जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कंझ्युमरचे प्रॉब्लेम असतील, कंझ्युमरच्या नीड्स असतील, त्याचे एक्सपेक्टेशन असतील याच्यानुसार त्याकडे प्रत्येक कंपनी ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करताना दिसून येते. जेणेकरून कंझ्युमरचे जे काही एक्सपेक्टेशन असतील ते आपण कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो हे त्या ॲडव्हर्टाईजमेंटमधून शो केलं जातं. कंझ्युमरचे प्रॉब्लेम असतील ते आपण कशा पद्धतीने आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत, कंझ्युमरचे नीड्स आहेत ते आपण कशा पद्धतीने फुलफिल करणार आहोत हे त्या ठिकाणी त्या मार्केटिंगमधून किंवा आपली जी काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न हा केला जातो. परंतु जर आपल्याला कंझ्युमरचे नीड्स काय आहेत, कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा त्याचे प्रॉब्लेम काय आहेत हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण ॲडव्हर्टायझिंग ही योग्य पद्धतीने करू शकत नाही, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपण शो करू शकत नाही. त्यामुळे कंझ्युमर बिहेवियर हे तरीकेने आपल्याला वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग अपॉर्च्युनिटीज देखील निर्माण करायला मदत करताना दिसून येतं. Next is consumer do not always act or react predictably. The consumer of the past used to react to price level as if the price and the quality had a positive relation. Today the weak value of money, lesser price but with the superior features, the consumer response indicates that the shift had occurred. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे कंझ्युमर डू नॉट ऑलवेज ॲक्ट ऑर रिॲक्ट प्रिडिक्टेबली. म्हणजेच कंझ्युमर जो आहे तो कधी त्या ठिकाणी अंदाजे आपले रिॲक्शन असतील किंवा आपले जे काही ॲक्शन असेल ते करताना दिसत नाही, तर त्याचे जे काही पास्ट एक्सपिरियन्स असेल म्हणजेच पास्टमध्ये खरेदी केलेले जे काही प्रोडक्ट असतील मग त्याच्यावेळी असणारी जी काही प्रोडक्टची प्राईस असेल, प्रोडक्टची क्वालिटी असेल याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला नेहमी रिॲक्शन देताना दिसून येतो. म्हणजे थोडक्यात त्याच्या पास्ट एक्सपिरियन्सवरून एखाद्या प्रोडक्टबद्दल असेल, एखाद्या सर्व्हिसबद्दल असेल हा कंझ्युमर नेहमी त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन देताना दिसून येतो. कधीही त्या ठिकाणी आपल्याला अंदाजे प्रेडिक्टेबली रिॲक्शन आपल्याला देताना दिसून येत नाही. त्यामुळे कंझ्युमरचे रिॲक्शन काय असतील हे त्याच्या पास्ट एक्सपिरियन्सवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यामुळे त्यासाठी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज हायली डायव्हर्सिफाईड कंझ्युमर प्रेफरन्सेस. This shift has occurred due to the availability of more choice. Thus, the study of consumer behavior is important to understand the changes. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिला हायली डायव्हर्सिफाईड कंझ्युमर प्रेफरन्सेस. म्हणजेच त्या ठिकाणी आपण बघितलं तर कंझ्युमर प्रेफरन्स हा ठिकाणी नेहमी चेंज झालेला आपल्याला डायव्हर्सिफाईड असलेला दिसून येतो. असं का होतं तर मार्केटमध्ये आपल्याला नवीन नवीन चॉईस हे अवेलेबल झालेले दिसून येतात किंवा मोठ्या प्रमाणात अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट हे मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात. त्यामुळेच कंझ्युमर प्रेफरन्स जे आहेत ते नेहमी त्या ठिकाणी आपल्याला चेंज होताना दिसून येतात. मग हे चेंजेस आयडेंटिफाय करण्यासाठी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियरचा जो काही स्टडी आहे तो महत्त्वाचा असलेला दिसून येतो. या स्टडीच्या माध्यमातून आपण जे काही कंझ्युमर प्रेफरन्सेस मध्ये होणारे जे काही चेंजेस असतील किंवा कंझ्युमर बिहेवियरमध्ये होणारे चेंजेस असतील हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टचा जास्तीत जास्त सेल आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला कंझ्युमर प्रेफरन्सच्या माध्यमातून किंवा कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. Next is rapid introductions of the new product. Rapid introductions of the new product with the technological advancement has made the job of studying the consumer behavior more imperative. For example, the information technology are changed very fast in the personal computer industry. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की नवीन नवीन प्रोडक्ट जे आहे त्याचं इंट्रोडक्शन हे रॅपिडली त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं किंवा नवीन नवीन प्रोडक्टचं इंट्रोडक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं आणि त्याचा इफेक्ट देखील कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच नवीन नवीन टेक्नॉलॉजीज असतील किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटच्या माध्यमातून कंझ्युमर बिहेवियरमध्ये कंझ्युमर बिहेवियर स्टडी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून नवीन नवीन प्रोडक्ट जे आहेत ते देखील आपल्याला इंट्रोड्यूस करायला मदत झालेली दिसून येते.
म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की पर्सनल कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजिकल चेंजेस जे आहेत ते आपल्याला झालेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते आणि अल्टिमेटली त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून नवीन नवीन प्रोडक्ट जे आहे ते इंट्रोड्यूस करणं असेल किंवा नवीन नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इम्प्लिमेंटिंग द मार्केटिंग कॉन्सेप्ट. This calls for the studying the consumer behavior. All the consumer needs have to be given a priority. Thus, the identifying the target market before the product become essential to deliver the desired consumer satisfactions and delight. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे इम्प्लिमेंटिंग द मार्केटिंग कॉन्सेप्ट. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही मार्केटिंग कॉन्सेप्ट आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर हे मदत करताना दिसून येतं. कारण कन्झ्युमर बिहेवियरनुसारच त्या ठिकाणी प्रत्येक कंपनी ही त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजीज या तयार करताना दिसून येतात. म्हणजेच एखादं प्रोडक्ट डेव्हलप केल्याच्या नंतर ते कन्झ्युमरपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो, मग त्याच्या माध्यमातून कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण कशा पद्धतीने देणार आहोत, कन्झ्युमरचे जे काही नीड्स आहेत ते आपण कशा पद्धतीने फुलफिल करणार आहोत हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरचा रिसर्च करणं गरजेचं असतं. जेणेकरून कन्झ्युमर बिहेवियर आणि आपलं जे काही प्रोडक्ट आहे याच्या माध्यमातून मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे आपल्याला मॅच करता आलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही मार्केटिंग कॉन्सेप्ट जे आहेत हे आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात किंवा इम्प्लिमेंट केलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीचे वेगळे इम्पॉर्टन्स जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरचे दिलेले आहेत. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते आपण कोणकोणत्या ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो, त्याचा यूज करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर ते ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is analyze the market opportunities. Consumer behavior study help in identifying the unfulfilled needs and wants of consumer. This require the examining the trend and conditions operating in the marketplace, consumer lifestyle, income level, and the energy influences. This may reveal unsatisfied needs and wants. म्हणजेच फर्स्ट आपल्याला दिले ॲनालाइज द मार्केट अपॉर्च्युनिटीज. म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन मार्केट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्या ॲनालाइज करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने, तर ज्यावेळेला आपण कन्झ्युमर बिहेवियरचा स्टडी करत असतो त्यावेळेला कन्झ्युमरच्या कोणकोणत्या नीड्स असतील किंवा कोणकोणत्या वॉन्ट्स आहेत त्या अनफुलफिल आहेत, म्हणजेच अजूनपर्यंत फुलफिल झालेल्या नाहीत किंवा कन्झ्युमरचे नवीन नीड्स काय आहेत, वॉन्ट्स काय आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. मग हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपलं जे काही फ्रेंड सर्कल असेल त्याचं एक्झामिनेशन केलं जातं किंवा वेगळ्या प्रकारचं मार्केट प्लेसमध्ये वेगळ्या प्रकारचे कंडिशन ऑपरेशन करून त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या नीड्स आणि वॉन्ट्स अनफुलफिल आहेत ते आयडेंटिफाय केलं जातं किंवा कन्झ्युमर लाईफस्टाईल असेल किंवा इन्कम लेवल असेल किंवा एनर्जी इन्फ्लुएन्सेस असतील याच्या माध्यमातून कन्झ्युमरचे जे काही अनफुलफिल नीड्स आहेत किंवा अनसॅटिस्फाईड नीड्स आहेत या ठिकाणी आयडेंटिफाय केल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये आपण कोणकोणते नवीन प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो किंवा कोणकोणते नवीन सर्व्हिस आपण डेव्हलप करू शकतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणत्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी आहेत ज्याच्या माध्यमातून आपण नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल किंवा नवीन सर्व्हिस डेव्हलपमेंट ही करू शकतो. याच्यासाठी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं किंवा यूज झालेलं आपल्याला दिसून येतं. Next is selecting target market. Review of the market opportunities obtain help in identifying a distinct consumer segment which vary distinct and unique wants and needs. Identifying this group behave and how they make a purchase decision enable the marketer to design and market a product or services particularly suit for their wants and needs. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिले सिलेक्टिंग टार्गेट मार्केट. म्हणजेच आपले टार्गेट मार्केट कोण आहे ते देखील आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या कन्झ्युमर्स असतील त्यांचे नीड्स अँड वॉन्ट्स काय आहेत, युनिक नीड्स अँड वॉन्ट्स काय आहेत त्या आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरची मदत झालेली दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून एकदा का कन्झ्युमरची नीड्स अँड वॉन्ट्स आपण आयडेंटिफाय केली की त्याच्यावरती आपण प्रोडक्ट कशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो किंवा आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांच्या नीड्स अँड वॉन्ट जे आहेत ते आपण फुलफिल करू शकतो की नाही हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून आपले जे काही टार्गेट मार्केट जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं.
म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की कंझ्युमरचे जे काही नीड्स अँड वॉन्ट्स असतील किंवा आपलं जे काही प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे त्या प्रोडक्ट डेव्हलप केलेल्या ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंझ्युमरच्या नीड्स अँड वॉन्ट्स जे आहेत ते आपण फुलफिल करू शकतो की नाही, किंवा आपल्या प्रोडक्टबद्दल कंझ्युमर जो आहे तो सॅटिस्फाईड होऊ शकतो की नाही, त्याच्या माध्यमातून कंझ्युमरचे जे काही सॅटिस्फॅक्शन आहे ते आपण फुलफिल करू शकतो की नाही, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक कंपनी ही आपलं टार्गेट मार्केट जे आहे ते डिसाईड करताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज मार्केटिंग मिक्स डिसिजन. Once unsatisfied needs and wants are identified, the marketer has to determine the right mix of the product, price, distribution, and promotion. Whereto the consumer behavior study is very helpful in finding the answer to many perplexing questions. The factor of marketing mix decisions are product, price, promotion, and distribution. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे मार्केटिंग मिक्स डिसिजन. म्हणजेच कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून एकदा का कंझ्युमरच्या अनसॅटिस्फाईड नीड्स अँड वॉन्ट्स आयडेंटिफाय केल्या की त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिक्स जे असेल किंवा प्राईस मिक्स असेल, डिस्ट्रीब्युशन मिक्स असेल किंवा प्रमोशन मिक्स असेल, म्हणजेच थोडक्यात पूर्ण मार्केटिंग मिक्स जे आहे त्याचे जे काही 4 P's असतील ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एकदा का कंझ्युमरचे नीड्स अँड वॉन्ट्स आयडेंटिफाय झाल्या की त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणं असेल ते त्याच्यासाठी मदत झालेली दिसून येते. मग प्रोडक्टला कोणकोणते फीचर्स आपण दिली पाहिजे, प्रोडक्ट कशा पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे याचा डिसिजन घेण्यासाठी मदत झालेली दिसून येते. त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची प्राईस आपण किती असली पाहिजे म्हणजे जेणेकरून कंझ्युमरला ती अफोर्डेबल प्राईस आपण देऊ शकतो, हे त्या ठिकाणी डिसाईड करण्यासाठी आपल्याला प्राईस मिक्समध्ये देखील कंझ्युमर बिहेवियरची मदत झालेली दिसून येते. देन डिस्ट्रीब्युशन. मग ते प्रोडक्ट जे आहे ते कंझ्युमरपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचवणार आहोत, त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण कशा पद्धतीने करणार आहोत याचा डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरची मदत झालेली दिसून येते. देन प्रमोशन. आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन आपण कशा पद्धतीने करणार आहोत, त्याची मार्केटिंग, त्याचं ॲडव्हर्टायझिंग आपण कशा पद्धतीने करणार आहोत याचे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरची मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने पूर्ण मार्केटिंग मिक्सचे जे काही डिसिजन असतील ते घेण्यासाठी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियरची मोठ्या प्रमाणात मदत झालेली दिसून येते. आणि त्यामध्ये येणारे जे काही वेगळ्या प्रकारचे क्वेरीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यांचे आन्सर आयडेंटिफाय करण्यासाठी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे मोठ्या प्रमाणात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज यूज इन सोशल अँड नॉन प्रॉफिट मार्केटिंग. Consumer behavior studies are useful to design the marketing strategies by the social, governmental, and a non-for-profit organization to make their program more effective, such as family planning, awareness about the AIDS, etc. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ठिकाणी यूज ऑफ सोशल अँड नॉन प्रॉफिट मार्केटिंग. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मार्केटिंग असेल किंवा नॉन प्रॉफिट एजन्सीच्या माध्यमातून केलं जाणारं मार्केटिंग असेल याच्यामध्ये देखील कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही वेगळ्या प्रकारचे इव्हेंट किंवा वेगळ्या प्रकारचे काही पॉलिसीज ठिकाणी डेव्हलप केल्या जातात, मग त्याचं मार्केटिंग करत असताना देखील आपल्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे काही फॅमिली प्लॅनिंगचे प्रोग्राम असतील किंवा अवेअरनेस अबाउट एड्स याच्यासारखे जे काही प्रोग्राम असतील ते इफेक्टिव्ह बनवण्यासाठी त्याची इन्फॉर्मेशन ही जास्तीत जास्त कंझ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग हे करावं लागतं. मग हे मार्केटिंग डिसिजन घेत असताना कंझ्युमर बिहेवियर हा त्याचा बेस, त्याच्या बेसवरती आपण ते डिसिजन घेतलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोशल मार्केटिंगमध्ये असेल किंवा नॉन प्रॉफिट मार्केटिंगमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंटल प्रोग्रामचं मार्केटिंग असेल याच्यासाठी देखील आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 पार्ट कवर केलेले आहेत. त्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ कंझ्युमर बिहेवियर, देन इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर अँड थर्ड इज स्कोप ऑफ कंझ्युमर बिहेवियर, हे 3 पार्ट या लेक्चरमध्ये आपण कवर केलेले आहेत.